नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुखच्या हत्येप्रकरणात त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण मागणी केली। आरोपींवर मोक्का लावलाच पाहिजे। या प्रकरणात उर्वरित आरोपींचा शोध घेण्याचे काम जलद गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकरणात संघटित गुन्हेगारीचे स्पष्ट संकेत असल्याचे देशमुख यांनी नमूद केले। वाल्मिक कराड यांना दिलेल्या संरक्षणाची विशेष चौकशी व्हावी आणि त्यासाठी कोणता आधार होता याचे स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली। त्याला राहिलेला एक मुख्य आरोपी आहे, त्याला पकडून परत ज्यांनी ह्या सगळ्या आरोपींना मदत केली आहे, घटना घडायच्या अगोदर, घटना घडल्यानंतर सगळ्यांना तपासून यांना पण योग्य ती शिक्षा भेटायला पाहिजे। पण दोन आरोपी पकडले, काही समाधान वाटतं मनाला? मी सकाळी सांगितलं होतं, सकाळी ज्यावेळेस मी घरून निघलो की योग्य तपास चालू आहे आणि लवकरच जे गुन्हेगार आहेत ते जेरबंद होतील। आणि तसंच झालं, आम्ही अर्ध्या वाटात होतो, आम्हाला माहिती समजली की दोन आरोपी, मुख्य आरोपी ताब्यात घेतलेत आणि ते राहिलेला एक आहे तो पण नक्कीच लवकरात लवकर ताब्यात येईल। आणि मग त्याच्यानंतरचं पुढचं जे पाऊल आहे आपलं, म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे आपल्याला प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला, CID ऑफिसरला, की पुढचं माझी जी विनंती करणार आहे मी, तर ते त्यावेळेस मी सांगेन। रेशन घुले हा खंडणीपासून अपहरण आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांमध्ये आहे, तो प्रमुख आरोपी वाटतो का आणखी कुणी दुसरा? ह्याच्यात आता तो जो एक आरोपी राहिलाय तो ज्यावेळेस ताब्यात येईल त्यावेळेस मग ह्या सर्वांची कसून चौकशी करण्यात येईल। आणि जे हे खंडणी असेल किंवा हत्या असेल, ह्याच्यात एकतर गोष्ट आपल्याला स्पष्ट झाली की ही संघटित गुन्हेगारी, जरी हे 6-7 लोक मुख्य आरोपी असले तर ह्याच्या मागे हे खूप मोठं म्हणण्यापेक्षा आता आपल्याला तपासातनं कळणार आहे, पण हे बऱ्याच लोकांची, ह्या लोकांना गुन्हेगारी जे करता येते, तर ह्या गुन्हेगारीमध्ये ह्यांची म्हणजे साथ भेटलेली, ह्यांना अभय भेटलेलं आहे त्यांचं, म्हणून त्यांनी ही इतकी क्रूर कृत्य केलेलं आहे। तर तो आरोपी जो आहे एक राहिलेला, तो ताब्यात आल्यानंतर पुढील चौकशी हे चांगल्या पद्धतीने करतील। मोक्का लावायला आणखी एका आरोपीला 100% मागणी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सभागृहात अधिवेशनात सांगितलेलं आहे तसं, की ह्या सगळ्यांवर मोक्का लावण्यात येईल आणि लावलाच पाहिजे। प्रमुख मागणी आहे ती सुद्धा। धनुभाऊ, आणखी एक आरोपी पकडला आहे, त्याचं नाव आणखी डिस्क्लोज नाही झालेलं आहे, ज्यांनी संतोष अण्णा कुठे गेले, कुठून आले याची माहिती आरोपींना देत होता आणि पळून जाण्यास सुद्धा मदत केलेली आहे। आरोपी आणखी वाढतील का? हा, 100% वाढतील। आणि मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठल्या जातीपातीचा विषय नाही, ह्याच्यात कुठल्या धर्माचा विषय नाही, ह्याच्यात कुठल्या विशिष्ट एखाद्या प्रजातीचा विषय नाही। ही एक विकृती आहे समाजातली आणि ते कोणीही असो, त्या विकृतीला सगळ्यांनी नष्ट केलं पाहिजे ह्यांनी, आणि एक धडा शिकवला पाहिजे आणि समाजात एक असा मेसेज गेला पाहिजे की कुणालाही चूक केल्यावर माफी भेटत नाही ह्या महाराष्ट्रामध्ये, असं एक उदाहरण झालं पाहिजे। आणि माझी पण तीच मागणी आहे। वाल्मिक अण्णांची माहिती ज्याला होती, तुमच्या गावचा तुम्ही ओळखता का त्याला? की ज्यांनी गावातल्या प्रत्येक माणसाला आम्ही ओळखतो, पण त्याच्यातल्या ज्या कोणी विकृती असतील, तो कोणी असू द्या, त्याला सजा व्हायला पाहिजे। हे सगळे मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य जनता तेच बोलती, कुणी असलं तरी त्यांना शिक्षा द्या, मग ते कुणी असू द्या, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। पण 7च्या पहिले आता आरोपी आणखी वाढतील, जसं 100% वाढणार। 7 जणांची कारकीर्द नाहीच आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जागेवर आहेत, ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला, ह्यांना तिथं कोणी ठेवलं, हे स्पष्टच होणार आहे ना। आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास हे करणारच आहेत, त्याच्यात सगळ्या गोष्टी करणार आहेत आपल्याला। वाल्मिक कराड बद्दल एक अपडेट समोर येते की निवडणुकीपूर्वी पैसे देऊन त्यांनी संरक्षण घेतलं होतं आणि असं सहज संरक्षण कुणालाही दिलं जातं आणि ते तो यंत्रणेचा, प्रशासनाचा विषय आहे, त्याची त्यांनी स्पेशल चौकशी करून जे कोणी त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी संरक्षण दिलेलं आहे आणि कुठल्या आधारे दिलं आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे, म्हणजे समाजाला पण कळेल की संरक्षण नेमकं सरकार कोणाला देऊ शकते, सर्वसामान्य लोकांना पण ती गोष्ट कळेल। काल तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना आक्षेप घेतले होते, काय नंतर SIT असेल, CID असेल ना, आता SIT, याच्यानंतर इतके आरोपी, आता आरोपी अटक होत आहेत, त्याच्यातही एक अजून आरोपी, इतके दिवस का लागतात असं वाटतं? हे सराईत गुन्हेगार आहेत, हे साधे गुन्हेगार नाहीत, हे सगळ्या महाराष्ट्राला लपून 20-25 दिवस राहतात, म्हणजे हे सर्वसामान्य माणसं नाहीत, ह्या जबरदस्त विकृती आहेत। त्याचा समूळ नायनाट केला पाहिजे, तरच आपला महाराष्ट्र आहे सगळा। म्हणजे एकट्या माझा भाऊ, माझ्या कुटुंबातला आधार, गावचा आधार
आणि म्हणजे सगळ्यांचे जे आदर्श होता त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याशिवाय. सगळे गोष्टींचं ह्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे. आणि पोलीस सगळे अधिकाऱ्यांना आरोपी आक्षेप घेतले होते पुण्यातून तुम्ही. पकडले जात आहेत. मी पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला होता असं तुम्ही म्हणताय, पण मी सांगतो तुम्हाला की कुठल्या पण डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेलो आपण की आपली तिथं काय पद्धत पाहिजे, की आपण रिसेप्शनला कोण आहे, आपण कशासाठी आलो. मी माझ्या भावाची एवढी मोठी हत्या झाली तरी मी त्या पद्धतीनं मध्ये गेलो. अगोदर मॅडमला फोन लावून मध्ये विचारलं त्यांनी की तुम्हाला कुणाकडे जायचंय. मी सांगितलं CIDच्या ऑफिसकडे जाय. त्यांनी फोन लावला, कन्फर्मेशन झाल्यावर मी तिथं गेलो. आणि जर एखादा व्यक्ती येत असेल तिथं आणि डायरेक्ट मी CID कडे आलोय म्हणून घुसत असेल तर त्यावर माझा आक्षेप होता आणि मग तिथं मी लेखी स्वरूपात दिलेला होता. धनुभाऊ, सगळे आरोपी हे पुण्यातच आहेत आणि इतक्या दिवस अख्ख्या देशभर CID असेल SIT फिरते. काय कारण दिसतंय तुम्हाला की हे सगळे आरोपी पुण्यात आहेत? ह्याचं कारण एकच आहे, हे सगळे एका जागेवर आहेत. म्हणजे हे सगळे म्हणजे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी, त्याचा तपास लवकरच होईल. आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल. आपण कसं सांगणार आता, आपण कोणाचं नाव घेणार. तपासात 100% त्यांना माहिती असेल, ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं. आरोपी अटक व्हायला जितके दिवस लागत आहेत तपास निष्पक्ष होईल असं वाटतं का? तपास निष्पक्ष व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्याच्याशिवाय मागे हटणार नाही. माझ्या भावाला, माझ्या कुटुंब प्रमुखाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमची स्पेशल मागणी आहे तशी आम्ही 1-2 दिवसात मांडणार आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।